मित्रांनो, लक्ष द्या. जर तुम्ही अजूनही उन्हाळी ई-पीक पाहणी केली नसेल तर तुमचं हजारो रुपयाचं अनुदान, विमा आणि नुकसान भरपाई थेट धोक्यात येऊ शकतं. सरकारने प्रक्रिया सुरू केलेली आहे, पण अनेक शेतकरी अजूनही दुर्लक्ष करत आहेत आणि त्यानंतर त्यांनाच मोठा तोटा सहन करावा लागतो. एक छोटीशी चूक आणि उशीर किंवा चुकीची माहिती आणि तुमचा अर्ज सरळ रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सगळी लेटेस्ट अपडेट देणार आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरून ई-पीक पाहणी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणून लगेच सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती मिस करू नका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळी ई-पीक पाहणी सुरू झाली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक समजून घेणं खूप गरजेचे आहे. कारण ही पीक पाहणी ही केवळ नोंद नाही, तर तुमच्या पिकाची अधिकृत सरकारी नोंद आहे, ज्यावर भविष्यातील अनुदान, विमा, नुकसान भरपाई आणि विविध योजना अवलंबून असतात. सध्या शासनाकडून उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वतःची पीक माहिती भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या शेतातील चालू पिकाची माहिती, पिकाचं क्षेत्र, फोटो आणि योग्य वेळेत नोंद करणं आवश्यक असते. अनेक वेळा शेतकरी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करत नाहीत किंवा चुकीची माहिती भरतात, त्यामुळे त्यांना नंतर योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे मित्रांनो, ही संधी अजिबात सोडू नका आणि वेळेत अचूक माहिती भरा. शासनाने दिलेल्या तारखांमध्येच ई-पीक पाहणी करणे बंधनकारक असते, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच प्रक्रिया पूर्ण करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लोकेशन GPS ऑन ठेवणं आणि शेतात जाऊन फोटो काढणं आवश्यक आहे, नाहीतर तुमची नोंद रिजेक्ट होऊ शकते. तसेच इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं आहे आणि ॲप अपडेट असणंही महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या ई-पीक पाहणीमुळे शासनाला प्रत्यक्ष पिकाची माहिती मिळते आणि त्यामुळे भविष्यातील योजना अधिक अचूकपणे तयार केल्या जातात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की मोबाईलवरून ई-पीक पाहणी कशी करायची, कोणतं ॲप वापरायचं, फोटो कसा अपलोड करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद मित्रांनो.